नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच टेबलावर वजन ठेवल्याशिवाय महसूल विभागाची कामेच होत नाहीत. ईश्वरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानात लोकप्रतिनिधी महसूल सह सर्व शासकीय विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. महसूल विभागात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय जनतेची कामेच होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पारदर्शी कारभार करा, अन्यथा अडचणीत याल, असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या सह कर्मचाऱ्यांना दिला. सर्व शासकीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी माजी आमदार भगवानराव साळुंके यांनी केली. शासनाच्या वतीने येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आयोजित केलं होतं. त्यासाठी आमदार जयंत पाटील, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील व त्यांचे तालुक्यातील सर्व कट्टर विरोधक अनेक दिवसानंतर एकाच मंचावर आले होते. आमदार जयंत पाटील यांनी महसूल विभाग, विशेष करून तहसील कार्यालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले, महसूल विभागात सामान्य लोकांची जास्त कामे असतात आणि येथेच लोकांना जास्त त्रास होतो. येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार पारदर्शक कारभार करणारा असावा, असा माझा नेहमी आग्रह असतो. मात्र अलीकडे तसे होताना दिसत नाही. तहसील कार्यालयात टेबलावर वजन ठेवल्याशिवाय कामेच होत नाहीत, असा तहसील कार्यालयाचा लौकिक झाला आहे. हा माझा तालुका आहे, येथे कारभार पारदर्शक व्हावा ही माझी भूमिका असते. जर तालुक्याला गृहीत धरून कोणी काम करीत असेल तर त्यांनी सुधारणा करावी. हा सुजाण लोकांचा तालुका आहे, तो भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. मला खात्री आहे संबंधित बोध घेऊन पारदर्शक कारभार करतील. याच कार्यक्रमात माजी आमदार भगवानराव साळुंके, शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, शिवसेनेचे गौरव नायकवडी यांनीही शासकीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे यांनी प्रशासनाच्या योजना सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या.